चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. रवीला कुठेतरी थांबून ठेवलं जातंय. रवीकडे क्षमता खरं तर 6 बॉल 6 षटकार ठोकण्याची देखील आहे, परंतु बॅट कुठेतरी थांबवली जाते. आणि नक्कीच इथे 5वा बॉल डॉट येतोय. या स्पर्धेचा खरं तर निर्धाव षटक पाहायला मिळेल का या मॅच मध्ये. अर्थात कुमार गोलंदाजी ट्रॅकवर चांगला गोलंदाज आहे आणि त्याचीच गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. कुमार शेवटचा बॉल या ओव्हर मधला आणि त्याला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल चाललाय सीमा पार. मिड विकेट क्लिअर करत असताना ठोकलाय रवीच्या बॅट मधनं चौकार. गावागावात चला नेक्स्ट मॅच. टीम नडाल ठाकूरवाडी चे सर्व खेळाडू या ठिकाणी या आयोजन कक्षामध्ये, अन्यथा आयोजकांना डिसिजन घ्यावा लागेल. वारंवार तुम्हाला पुकार केली जाते. नडाल ठाकूरवाडी टीम लगेच या ठिकाणी आपला केला जाईल सत्कार. चला टीम नागेवाडी त्या ठिकाणी जायचंय. टॉस बॉक्स कक्षामध्ये लगेच आपला सत्कार केला जाईल. सर्व खेळाडू टीम नागेवाडी संघाचे चांगली मॅच पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल आणि 36ची गरज. 4 धाबा स्कोर बोर्डवर पाहायला मिळाल्या. नेक्स्ट फलंदाज विजय स्ट्राइक एंडवर. शॉर्ट बॉल फटका चांगला आहे. किरण पवारच्या स्टाईलने ठोकलाय. मिड विकेट क्लिअर करत असताना षटकार. महेंद्र दादा एकच वादा. ताबडतोब टॉस बॉक्स कक्षामध्ये पूर्ण टीम घेऊन लगेच जायचंय. त्या ठिकाणी आपला सत्कार केला जाईल. चांगलं डिसिजन, चांगलं आयोजन आपण खरं तर पाहतोय. स्पर्धेचं आयोजक, मुख्य आयोजक भगवंत दादा भगत यांच्या माध्यमातून आणि सन्माननीय महेशजी रसाळ साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर चांगली पाहायला मिळते. पूर्ण टीम सर्व सौरभ असेल किंवा जगदीश असेल, दिनेश असेल, लालू असतील, अजून नाव आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही घेऊन आव. इथे फटका चांगला आहे. विजयच्या बॅट मध्ये अगदी खोलात टाकला होता. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी करायचंय. कॅमेरामॅन लाजवाब आयोजन, लाजवाब आयोजन. चला युट्यूब वाल्याच राहिले, आम्ही सगळ्यांना संधी देतोय. चला झालंय आणि चला टीम नडाल ठाकूरवाडी इथे फटका चांगला आहे. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका धाबेने का होईना परंतु हळूहळू धाबा येत आहेत. धाव फलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावर. 12 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. चांगले धावा खरं तर पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षयला बघतोय. चांगला गोलंदाज आहे. शॉर्ट बॉल आहे. आडव्या बॅटने फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय एक, परंतु गोळीच्या वेगाने बॉल निघून चाललाय सीमा पार. 4 धाबा चौकार. अशा जर चुका केल्या ना तर सामना नक्कीच गमवू शकता. इथे बॉल अडवण्याचं गरजेचं होतं, परंतु नक्कीच खरा फिल्डिंग. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवर. माझ्या समेत गुण लेखकाच्या स्वरूपातून पाहू शकाल दिनेशला. चांगला गुण लेखक आहे. झोपत नाहीये तो अजिबात. डोळ्यात तेल घालून इथे रन्स टिपतोय. नेक्स्ट बॉल स्लो बॉल. स्लो गती पाहायला मिळाली आणि जेव्हा जेव्हा धीम्या गतीचे बॉल टाकले जातात तेव्हा तेव्हा बॅट्समन कुठेतरी चकमक खातोय आणि तेच पाहायला मिळाला. डॉट बॉल. KTC .in माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली जाते. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. चांगली क्लॅरिटी.
रमेश आगिवले साहेब आपण या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर. फटका चांगला आहे, खोदून काढलाय बॉलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे, चुकी करणार नाहीये. बॉलला अडवला जात आहे दुसरे धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. इथून 2 धावेच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल. दुसरा षटक समाप्त होतोय. धाव फलक जाऊन पोहोचला 18 या धाव संख्येवर. आज कुठेतरी धावा येत नाहीये फलंदाजाच्या माध्यमातून. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 22 ची गरज, 22 धाव संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. इथे खरं तर 12 बॉल 22 ची गरज आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल. मेचकरवाडी चापेवाडी संघाची देखील 12 बॉल आणि 18 ची गरज होती. तिथून काय सामना फिरवला होता शरद या गोलंदाजाने. परंतु आज आंबेरपाडा आणि त्याच्या विपक्षात विनेगाव संघ आपण पाहतोय. वेनगाव दोन्ही चांगले संघ आहेत. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानावर सज्ज आहेत म्हणून सामना चांगला पाहायला मिळेल. विजय आणि त्याच्या साथीला खरं तर रवीला आपण पाहतोय. हे विकेट घेणं गरजेचं असेल जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर यशला आपण बघतोय. जयेश गोलंदाजी ट्रॅकवर 12 बॉल 22 ची गरज. पहिला बॉल जयेशचा. रवी ऑन स्ट्राईकला पाहतोय. फटका चांगला आहे अगदी गरंगळत. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फक्त मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलने मात्र काही होणार नाही. ते एखादा फटका येणं गरजेचं असेल कारण टीम अडचणीत आहे. बेनगाव संघ खरं तर दादा संघ समजला जातोय गौर कामत विभागात. तोच संघ आज खेळण्यासाठी सज्ज झालाय. बेनगाव ऑन स्ट्राईकला. विजयला आपण बघतोय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही. नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि एकच धाव घेतली जाईल. चांगली गोलंदाजी होते. एक एक धावेला महत्व दिलं जात आहे. आता येणारे 10 बॉल आणि 20 धाव संख्येची गरज. चांगली बॉलिंग जयची देखील आपल्याला पाहायला मिळते. एखादा मोठा फटका येणं. थर्ड अंपायर का? ओके, चेक केला जाईल. बॉल चला पंच या. थोडीशी तुमची पण दमछाक होऊ दे. आज खरं तर टपालवाडी संघ देखील आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. पंचांची खूप अपेक्षा होती ही स्पर्धा खेळायची. तोपर्यंत आम्हाला तर वाटत नाहीये पण तुम्ही तुमचं डिसिजन योग्य. चला नडाल ठाकूरवाडी पूर्ण टीम या ठिकाणी या. अजून 2 मिनिटं. 1 वाजलात. काय सांगायचंय तुम्हाला. आणि जॉम्प ट्रॉफिक म्हणजे काय झाला. कमाल झाली आहे. अरे रायगड प्रीमियर लीगला बरोबर तुम्ही जाल. बघ जवळ असल्यावर लगेच आणि लांबच असल्यावर लेट. काय सांगायचं. आम्ही कुठंतरी बाहेरच्या संघाला खेळायला बोलवावं. 3-3 सायकल ठेवल्या तुम्हाला घरी जायला तरी पण तुम्ही तसंच. काय सांगायचं. ट्रॉफ्या दे का कसा काम आहे.
चला मा स्टार्ट करा फेअर डिलिव्हरी आणि नक्कीच चांगलं योग्य डिसिजन सर्वांना डिसिजन चांगलं दिलं जातं यात शंका नाहीये आणि नक्कीच एक धाव आली ना पंच या बॉलवर नक्कीच एक धाव फलक जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावर 3 बॉल आणि 3 धावा खर्च केल्यात खरं तर गोलंदाज 2 बॉल का 2 मिनिटं नाही ना तू 2 बॉल झालेत 2 धावा आलेत समोर फलंदाज रवीला आपण बघतोय चांगला फलंदाज आहे इथे वाईड बॉल खराब बॉल पाहायला मिळाल असे चेंडू फेकू शकत नाहीये कारण धावा कमी आहेत त्या धावा देखील वाचवायचेत आता खरं तर गोलंदाजावर दबाव पाहायला मिळतो आणि एखादा षटकार आला तर मॅच खरं तर चांगली पाहायला मिळेल शॉर्ट बॉल फटका फसलाय शतरक्षक बॉल खाली आणि इथे पकडली जाईल फलंदाज बाद रवी बॅक टू द डगआउट शिवरायांचा मावला भला जनतेला हा नेताला भला साऱ्या शिवरायांचा मावला भला जनतेला हा नेताला भला साऱ्यांची साथ आहे त्याला आणि इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना विजयला पाहू शकाल विजय देखील चांगला फलंदाज आहे वन डाऊनचा फलंदाज विजयला सातत्याने आपण पाहिला परंतु आज विजय पवारला देखील बॅटिंग करावी लागेल फटका चांगला फुलटाच बॉल होता मी तर म्हणेन या बॉलवर खरं तर षटकार पाहायला मिळाला असता बॅटची कडा नक्कीच जर विजय असता तर नक्कीच बॉल आउट टॉप पाहायला मिळाला असता परंतु एकच धाव घेतली जाईल काय सुंदर षटक हाताळलंय या गोलंदाजाने जयेशने कौतुक करावं तेवढं कमीच अद्यापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेत चांगले बॉल पाहायला मिळत आहे विजय ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय फटका चांगला आहे विजयच्या बॅट मधला करारा जवाब चेंडू आउट ऑफ द पार्क निघून जाईल 6 धावांकरिता बिग ब्लास्ट येतोय षटकार 6 धावा सिक्सर धन्यवाद डीजे षटकार आला नक्कीच मी म्हटलं होतं एखादा षटकार येणं गरजेचं होतं आता मॅचचं समीकरण पूर्णतः बदललंय चांगली मॅच पाहायला मिळेल जोपर्यंत विजय असेल तोपर्यंत मी तर म्हणेन आणखीन एक चांगला फटका बॉल चाललाय सीमा पार येईल 6 धावा षटकार अजून एक ठोका पुढच्या बॉलवर तर 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल चला षटक संपला आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावर येणारे 6 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज आहे मॅच कुठे रफांट पाहायला मिळाली होती परंतु आज विजयची बॅटिंग लाजवाब राहिली आणि 2 बॉल मध्ये 2 षटकार पाहायला मिळाले आणि नक्कीच मॅच मध्ये वापसी करत असताना विजयला पाहायला मिळाला 6 बॉल 6 ची गरज आहे त्या 6 धावा विजय पवारच्या बॅट मधून पाहायला मिळतील का हे देखील पाहावं लागेल चला नेक्स्ट मॅच टॉस विन करायचंय नडाल ठाकूरवाडी टीम आणि टीमचा कर्णधार आणि नागेवाडीचा कर्णधार चला लगेच आयोजक टॉस उडवून घ्या नेक्स्ट मॅच असेल आज अंतिम दिवस असल्या कारणाने या ठिकाणी लगेच नाणेफेक करायचे इथे पंचांकडे दाद मागत असताना परंतु एकच धाव आणि स्ट्राइक रोटेट केली जाते विजयला बायच्या स्वरूपात लेग बाईज अर्थात एक धाव घेतली जाईल नक्कीच एकच धाव एका धावेने 35 धावा धाफलकावर लागले जातील 5 बॉल 5 ची गरज आहे समोर फलंदाज ज्या फलंदाजाने या सामन्यामध्ये कमबॅक केलंय तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विजय बॅटिंग स्टान्सवर अर्थात चला लगेच नाणेफेक उडवून घ्या
इथे नडाल ठाकूरवाडीचा कर्णधार आलाय, टॉस बॉक्स मध्ये जा. नागेवाडीचा कर्णधार देखील त्या ठिकाणी जा. इथे फटका चांगला विजयाच्या बाट मध्ये मधून विजयाचा शंखनाद करणारा ठोकलाय षटकार. 6 धावा, सिक्सर. धन्यवाद डेजे, थोडं थांबा. नक्कीच बेनगाव संघाला हार्दिक अभिनंदन. षटकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाले आणि खरं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलं होतं, ते 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील विजयला प्राप्त होईल नक्कीच. आणि नक्कीच हार्ड लक टीम आंबेरपाडा आणि अभिनंदन टीम बेनगाव दोन्ही संघाला शुभेच्छा. आणि कोणाची कोण आला नाही.